नमस्कार. मी सुजित, शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर. आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया, की आलेल्या संधीचा आपण फायदा कसा घेऊ शकतो. आपला पोर्टफोलिओ आपण कसा स्ट्रॉंग करू शकतो. व्हिडिओमधली माहिती आवडलीच तर सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईकसुद्धा करा. बघा आता बाजारामध्ये मोसम असा चालू आहे, की सध्या सगळीकडे घसरण चालू आहे. पूर्ण स्टॉक पडत आहेत. मार्केट रेडमध्येच आहे कंटिन्यू आणि निगेटिव्हिटी खूप चाललेली आहे. ते बरेचसे लोकं पोर्टफोलिओ खाली करून बाहेर जाण्याचा प्रयत्न करतात. परंतु हा पोर्टफोलिओ खाली करण्याचा वेळ नाही आहे. हा स्टेबल करण्याचा वेळ आहे. इन्व्हेस्टमेंट करण्याचा वेळ आहे. स्टेबल आहे, इन्व्हेस्टमेंट आहे, ही व्यवस्थित करावं लागेल. बाकी काही यामध्ये पळून जाणारी गोष्ट नाहीये. मार्केट काही झिरोला जाणार नाही की डुबणार नाही. मार्केट हे वरच येणार. हे थोडंसं आलेले क्रिटिकल इश्यू असतात. हे जसं एक आपल्याला थोडंसं आजार वगैरे होतो. त्या आजारामधून आपण नीट होतो. त्याप्रकारेच हे आहे. एक आजार आलेला आहे, आजारामधून नीट होणार आहे. मग आजार झाला मग सोडून द्यायचं असं नसते ना. त्यातून नीट व्हावं लागेल. तर यामध्ये टिकून राहणं खूप महत्त्वाचं आहे. तर हे कसं टिकायचं यामध्ये आपल्याला याचा फायदा कसा घ्यायचा आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे डिस्कस करू. तर बघा, आता सध्या जे मेजरली स्टॉक पडलेले आहेत, त्यामध्ये बरेचसे स्टॉक असे आहेत, की त्यांचा या युद्धामध्ये काही काडीचा संबंध नाही. तरी ते सुद्धा पडले आहेत. थोडाफार तर असू शकतो आणि तो असणार आहे इनडायरेक्ट, पण डायरेक्टली संबंध नाहीये. तरी ते स्टॉक पडलेले आहेत. आपण या स्टॉकमध्येच आपली ॲव्हरेजिंग किंवा इन्व्हेस्टिंग ही थोडी-थोडी करणे गरजेचे आहे. एकदम पूर्ण पैसा नाही टाकायचा. थोडा टाकणं गरजेचं आहे. 2 ते 3 महिन्यामध्ये मार्केट जवळपास 10 ते 15% पर्यंत क्रॅश झालेलं आहे. निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स 15-15% पर्यंत क्रॅश झालेलं आहे. आता याच्याही पेक्षा अजून खाली आलं तर अजून 5-10% येईल. याच्या व्यतिरिक्त थोडं जाणार आहे. तोपर्यंत जाता-जाता आपण परत आपल्या इन्व्हेस्टमेंट हळू चालू ठेवणे हे गरजेचे आहे. आणि तेव्हाच आपण याच्यामध्ये एक आपला फायदा घेऊ शकतो. कारण जे म्हणजे बॉटम असतो, तो बॉटम तर कोणाच्या हाती लागतच नाही. आपण तो हाती लावण्याचा प्रयत्न पण करायचा नाही. आपण हळू आपली इन्व्हेस्टमेंट करत राहतात आणि ज्यावेळेस हे बाउन्स बॅक होईल, ज्यावेळेस रिटर्न फिरेल, त्यावेळेस आपले प्रॉफिट भरपूर झालेले असेल. आपण मॉलला गेल्यानंतर जसं आपल्याला सेल दिसत असतो. सेल दिसल्यानंतर आपण तिथे चौकशी तरी करायला जातो, घेणं वगैरे नको. थोडंफार तरी विचार करतो, की सेल आहे घ्यायला पुरेल. सेल म्हणजे काय मग? त्याच प्रकारे इकडे झालेलं आहे. हा सेलच आहे. कारण कंपनीवरती तर काही प्रॉब्लेम नाही ना. हे जे पूर्ण झालेले ते युद्धामुळे झालेलं आहे. युद्धामुळे मार्केट पडलेलं आहे. कंपनीवरती थोडाफार प्रॉब्लेम झालेला आहे, की कोणती एखादी कंपनी उद्ध्वस्त झाली, की कोणाचे काय प्रॉब्लेम झाले कंपनीमध्ये असं काहीच सीन नाहीये. हे पूर्ण युद्धामुळे झालेलं आहे. त्यामुळे हे एक वेळेस थांबणारच आणि त्यावेळेपासून रिटर्न फिरणार. हां, 1-2 क्वार्टरपर्यंत थोडंसं रिझल्ट वगैरे डाऊन आल्यानंतर परेशानी होऊ शकते. परंतु परत ते वरच जाणार. या सेलचा आपण फायदा घेणं खूप गरजेचं आहे आणि हा घेतलाच पाहिजे. जर हा फायदा आपण नाही घेतला तर आपली इन्व्हेस्टमेंट होऊच शकणार नाही. आपण परत टॉपवरती बाय करतो आणि तिकडे मार्केट मग खाली घसरते आणि मग शेअर मार्केटला आपण नाव देतो, की हे याच्यामध्ये पैसे बनतच नाहीत. कारण तुम्ही टॉपला जर इन्व्हेस्टमेंट केली तर पैसे कसे बनतील? जेव्हा बॉटम येईल, जेव्हा मार्केट खाली असेल, तेव्हा इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचे असते. ती आत्ता वेळ आलेली आहे. आत्ता इन्व्हेस्टमेंट करू शकता. परत वरती गेल्यानंतर मग वेळ लागतो या गोष्टीला. मार्केटमध्ये ह्या 3 स्टेज असतात. 3 स्टेजमध्ये आपण डिस्कस करू कसे आहेत तर, एक स्टेज म्हणजे जी मार्केट रेग्युलर चालू असते. हां. त्यानंतर एक स्टेज अशी येते, की त्यावेळेस मार्केट वर गेलेली असते, सेकंड स्टेज. आणि तिसरी स्टेज जी असते ती मार्केट करेक्शन झालेली असते, जी आत्ता आहे. आपण काय करतो एकतर सेकंड स्टेजला इन्व्हेस्टमेंट करतो किंवा करतच नाही. कारण 2 फर्स्ट आणि सेकंड स्टेजला आपल्याला हे अडचण असते. फर्स्ट स्टेजला आपण यामुळे इन्व्हेस्ट करत नाही कारण की मार्केटमध्ये काय होतच नाही. ते खाली असं बोरिंग चाललेलं असते. सेकंड स्टेजमध्ये आपण करतो कारण ते वरती गेलेलं असते. त्यावेळेस वाटतं यार मार्केटनं एवढे रिटर्न दिले, तेवढे रिटर्न दिले, हे शेअर पळाले, ते शेअर पळाले. त्यावेळेस आपण इन्व्हेस्टमेंट करतो आणि थर्ड स्टेज जी असते, हे क्रॅश झालेलं असते. क्रॅशमध्ये कोणी म्हणते, की "अरे मार्केट कोसळलेलं आहे, पळालेलं आहे. आपापले पैसे घेऊन वाचवा आणि निघून जा." तर ह्या स्टेजमध्ये आपण निघून येतो. तर याच्या 2 ठिकाणी जी आहेत, फर्स्ट आणि थर्ड ह्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी शोधणे खूप गरजेचं असते आणि ह्या ठिकाणी जे इन्व्हेस्ट करतील, त्याच लोकांनी मार्केटमध्ये राहावं आणि त्यांच्यासाठी मार्केट पैसे देऊ शकते. सेकंड स्टेजवाल्यांसाठी मार्केट पैसे देऊ शकणार नाही. ज्यावेळेस सगळ्या गोष्टी चांगल्या असतात. हां, पूर्ण शांतता असते, पूर्ण व्यवस्थित चालू असते त्यावेळेस म्हणजे स्टॉक मार्केट वरती असते. पण ज्यावेळेस काही ना काही प्रॉब्लेम असतात, काही इश्यू असतात, त्यावेळेस खाली असते. आणि त्यावेळेसमध्येच आपण चांगली इन्व्हेस्टमेंट शोधणे हे गरजेचं आहे. आत्ताच तो सीन आलेला आहे. आता सेल लागलेला आहे. या सेलचा आपल्याला फायदा घेणं खूप गरजेचं आहे. कोविडमध्ये सुद्धा कोविडमध्ये सेल्स लागलेला होता. कोविडनंतर हा एक सेल लागलेला आहे. मध्ये ते 1-2 युद्ध झाले रशिया, युक्रेनचं परत आपलं भारताचेही झाले.
पण त्यावेळेस मार्केट काय 1-1, 2-2% नी क्रॅश झालं होतं आणि ते परत रिकव्हरी झालं 8 ते 10 दिवसामध्ये. परंतु आता सीन जो आहे तो जवळपास जास्तीचा मोठा आहे. 20-20% इंडेक्स क्रॅश झालेला आहे. तर या ठिकाणी शेअर जे आहे ते 50-50%, 60-60% खाली आलेले आहेत. तर त्या ठिकाणी आपण व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट करणे खूप गरजेचं आहे आणि तोच आपला फायदेशीर राहील. ती इन्व्हेस्टमेंट कशी कुठं करायची हे आपण या व्हिडिओमध्ये शॉर्टमध्ये समजून घेऊ. परत रिमाइंडर करतो, ही एक अपॉर्च्युनिटी आहे. याचा खूप चांगला आपल्याला फायदाच घ्यायचा आहे. ज्यांना फायदा घ्यायचा आहे त्यांनीच आता इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. आता जर आपण लॉजिकली विचार केला, तर हे जे मार्केट कोसळले ते युद्धामुळे कोसळलेले आहे. हां, युद्धामुळे ज्या कंपन्यांना जास्त नुकसान झालेलं नाही, त्या कंपन्यासुद्धा पडलेल्या आहेत. आपण त्या कंपन्यांवरती फोकस करू. जसं कोविडमध्ये झाले होते. कोविडमध्ये सुद्धा ज्या कंपन्यांना कोविडचा त्रास झालेला नाही, त्या कंपन्यासुद्धा भरपूर असे क्रॅश झालेले होते आणि जसाही कोविड जातो, तसं ते परत 50-50, 100-100% वाढले. तसंच यावेळेस सुद्धा होणार आहे. तर ह्या वॉर रिगार्डिंग ज्यांना काही नुकसान झालेलं नाही तरी पडलेले आहेत, त्या शेअरकडे, त्या सेक्टरकडे आपण लक्ष करू आणि तिथे इन्व्हेस्टमेंटची अपॉर्च्युनिटी बघू. पहिलं आपल्यासाठी सेक्टर आहे फार्मा सेक्टर. फार्मा सेक्टर हे एक असं आहे, की ते कायम आवश्यक म्हणजे गरजेची गोष्ट आहे. हां, हे कधीच डुबणार नाही. तर या सेक्टरमध्ये आपल्या ज्या चांगल्या-चांगल्या कंपन्या आहेत, ज्या बऱ्याचशा डाऊन झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये अजून चांगले पोटेन्शियल आहे. अशा कंपन्या आपण इन्व्हेस्टमेंट करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर सेक्टर आहे आय-टीमध्ये पण जाऊ शकता. पण आय-टीमध्ये रिबाउंड होण्याला वेळ लागू शकतो. कारण तिथे एआयचं वगैरे प्रकरण चालू आहे. शिवाय ट्रम्प तात्या आहेत. त्यांनी ते अमेरिकेवरती बऱ्याचशा गोष्टी तिकडे केलेल्या आहेत. हां, त्यामुळे आय-टीमध्ये थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतात. नाहीतर आय-टीसुद्धा इन्व्हेस्टमेंटसाठी खूप छान आहे. थोडी-थोडी जरी इन्व्हेस्टमेंट केली तरी चालेल. कारण आय-टीचं यापूर्वीसुद्धा अशा प्रकारे झालेले आहेत. बरेचसे डॉट कॉमचा बबल आला होता. त्याच्यानंतर असे 2-3 बबल आले होते, ज्यावेळेस हाच प्रकार झालेला होता. आय-टी स्टॉक हे बरेचसे पडलेले होते आणि त्यावेळेससुद्धा आय-टीने ते आय-टीमधलेच इश्यू होते, ते सॉल्व्ह करून समोर त्यांचा बिझनेस वाढवलाच. मग ते आतासुद्धा हा इश्यू सॉल्व्ह करून त्यांचा बिझनेस वाढवणारच आहेत. पण थोडा वेळ लागेल आणि थोडंसं अजून टाईम लागेल त्यासाठी. पण आय-टी कंपनी ह्या वाढणारच झाल्या. तर आय-टीकडे लक्ष देऊ शकतो आपण. थर्ड सेक्टरला ऑटोमोबाईल. ऑटोमोबाईलमध्ये पण चांगली इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी आता आलेली आहे. ऑटोमध्ये सध्या पेट्रोल डिझेलचे हे क्रायसिस चालू आहेत. त्यामुळेच थोडे गाडी वगैरे खर्च घेण्यास वगैरे मागे-पुढे करू शकतात. परंतु यामध्ये एक अजून आहे ई-व्ही. ई-व्हीमध्ये लोकांचा कल जास्त राहणार होता आणि सरकारसुद्धा त्यावरती भर देऊ शकते. कारण हे त्यांना क्रायसिस कळालेले आहेत कसे होऊ शकते. आता आज आपलं स्टेट ऑफ हॉर्मझून जे ऑइल बंद झाले त्याचे परिणाम किती वाढले. तसे नेक्स्ट टाईम परत रशियासोबत झाले, कुठे काय झालंय कारण ऑइल जे आहे ते आपल्याला बाहेरून भेटते. तर त्याच्यावरती प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे सरकार जी ई-व्हीवरती जास्त फोकस करेल. तर ई-व्ही स्टॉकमध्ये पण इन्व्हेस्टमेंट आपण करू शकतो. त्यामध्ये पण काही-काही चांगले-चांगले शेअर आहेत, जे बरेचसे पडलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण अपॉर्च्युनिटी शोधणे खूप गरजेचे आहे. टेलिकॉम सेक्टरमध्ये पण असा प्रॉब्लेम झालेला आहे. टेलिकॉमचाही डायरेक्ट युक्रेनसोबत वगैरे संबंध नाहीत, पण तरी ते पडलेले आहेत. भारती एअरटेल आपण बघू शकता किती पडलेलं आहे. अशा 2-4 शेअरमध्ये आपण इन्व्हेस्टमेंटची अपॉर्च्युनिटी शोधू शकतो. त्यामध्ये सुद्धा पैसा चांगला बनणार. हेल्थ केअरमध्ये तर खरंच खूप छान अपॉर्च्युनिटी आहे. हेल्थ केअर सेक्टर असं आहे की ते कधी डुबणारच नाही आणि खाली येणार नाही. पण ते आता बाय डिफॉल्टला आपल्याला चांगल्या लेव्हलवरती भेटत आहे. तर आपण या ठिकाणी त्याचा चान्स घेणे खूप गरजेचं आहे. हेल्थ केअरवरती पण चांगला फोकस ठेवा. तसेच बँकिंग सेक्टरमध्ये पण आपण जाऊ शकतो. बँकिंग सेक्टरचाही या वॉरशी काही संबंध नाही, तरी पण पडलेले आहेत. त्यामध्ये आपण अपोजिट शोधू शकतो. रेल्वे सेक्टरमध्ये थोडीशी सरकारचं आपलं इंटरफेरन्स झालं होतं, की चायनाची इन्व्हेस्टमेंट वगैरे येणार आहे. त्यामुळे तिथे थोडा इन्व्हेस्टमेंट जर केली, तर ती ग्रोथमध्ये येण्यासाठी वेळ लागू शकते. जसं आय-टीमध्ये वेळ लागू शकते, तशी रेल्वेमध्ये पण वेळ लागू शकते. पण बाकी जे सेक्टर आहेत, हे खूप छान इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी आपल्याला देत आहेत. त्या ठिकाणी आपण इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे आणि असे अजूनही सेक्टर आहेत त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. जर आपल्याला डायरेक्ट ही माहिती हवी असेल तर आपण कॉन्टॅक्ट करू शकता. नक्कीच तुम्हाला अजून मी माहिती देऊ शकेल. शेवटी पैसे तुमचे आहेत, निर्णय तुमचा आहे. इन्व्हेस्टमेंटही तुम्हाला करायची आहे आणि इन्व्हेस्टमेंटमधून आलेलं प्रॉफिटही तुमचंच राहणार आहे. तरी आपापला निर्णय आपण स्वतःच घेऊ शकतो. तरी व्हिडिओमधली जर माहिती आवडली तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि इतरांनाही व्हिडिओ पाठवा. आणि इन्व्हेस्टमेंटसाठी जर कोणाला माहिती हवी असेल तर मी म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा इन्व्हेस्ट करतो आणि स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा करतो. तरी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.